नमस्ते श्री स्वामी समर्थ। ताईने मला सकाळीच कॉल केला की पूजा आज आपल्याला मठामध्ये जायचंय। मी बोलले ठीक आहे, स्वामींकडे जायला कसं नाही बोलणार। ताई आमचं ना स्टेशनवर वेट करत होती आणि ती आम्हाला भेटली। इकडे तिच्या 2 फ्रेंड्स पण आलेल्या आणि हा बघा माझा भाऊ पण भेटला। मग त्याला आम्ही गाडीवर बसवून घेऊन जात होतो। तेवढ्यात तो विचारत होता की कुठे जातोय आम्ही, त्याला काहीच सांगत नव्हतो। मग त्याला आम्ही पुढे गेल्याच्या नंतर बोललो की आपण मठात चाललोय। तो बोलतोय माझी 20 मिनिटात बस येणार आहे, मी कामावर चाललोय। आम्हाला वाटेल तो जॉबवरनं सुटलाय म्हणून आम्ही त्याला मठात घेऊन जात होतो। बघतो तर हा कामाला जात होता। इथे त्याचा पचका झाला की आमचा पचका झाला, आम्हाला हेच नाही कळलं आणि आम्ही एवढे हसत होतो ना। इथे जर चुकून पण पोलीस भेटले असे ना, ताईला एवढा मोठा फाईन बसला असता ना, ट्रिपल सीट घेऊन जात होती ही। माझी ताई डेंजर आहे, पोलिसला पण चकमा देते। नंतर इकडे आम्ही आलेलो मठामध्ये। इकडे आम्ही फुलं घेतली। समर्थ बघा काय करतोय, एवढा त्रास करून तो बॉल घ्यायला गेला। श्री स्वामी समर्थ मठ कोपरी ठाणे पूर्व येथे निसर्गाच्या सानिध्यात एक शांत आणि आध्यात्मिक वातावरणात बसलेला आहे। स्वामी भक्तांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे जिथे नियमितपणे सेवा आणि आरती केली जाते। जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असेल तर नक्की या ठाण्याच्या मठमध्ये भेट द्या। खूप सुंदर हे मठ आहे आणि मनाला पण खूप शांती भेटते गेल्यावर। या मठाच्या समोरच इकडे शिव मंदिर पण पाहायला भेटलं। तिकडे पण आम्ही दर्शन घेऊन आता निघालेलो पुढे जायला। या श्री स्वामी समर्थच्या मठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पूजा आणि सेवा यज्ञ होतात। माझी ताई आणि तिचे फ्रेंड्स पुढे गेले, मी गणू आणि समर्थ मागून येत होतो। हा समर्थ बघा किती हळूहळू चालत होता, त्याच्या पायाला ना काहीतरी लागलेलं। नंतर इथे आम्ही आलेलो महाप्रसाद खायला। एवढं छान जेवण होतं ना। नंतर आम्ही तिथून निघालो आणि स्वामींच्या इथे परत गेलो पाया पडायला। आणि इकडे एवढं छान असं डेकोरेशन केलेलं पालखीचं। मला या मठामध्ये येऊन 3 वर्ष झालेली आणि गणू फर्स्ट टाइम आलेला, त्याला पण हे मठ खूप आवडलं। आता आम्ही ह्या मठात पण येत राहणार। या मठामध्ये येताना गणू मला विचारत होता हे पूर्ण गाव टाईप वाटतंय। त्याला एवढं आवडलं ना, कारण आम्हाला आमचं गाव खूप आवडतं आणि तसं सीन आम्हाला कुठे भेटलं ना की आम्हाला खूप छान वाटतं। इकडे पण तशीच झाडं वगैरे होती आणि खूप छान वाटत होतं। इकडून जायचं मनच करत नव्हतं आमचं। आम्हाला ना जास्त वेळ बसायला भेटला नाही, तरी पण मी 10 मिनिटं तिकडे बसली। नंतर आम्ही तिथून निघालेलो कारण आमच्या समर्थ बाबूचा क्लास होता। त्याच्या मम्मीला त्याला क्लासला सोडायचं होतं। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय। श्री स्वामी समर्थ।